मित्रांनो, सगळीकडे सध्या व्हॅलेंटाईनचा माहोल सुरू आहे आणि ह्या व्हॅलेंटाईनच्या माहोलमध्ये मी म्हटलं की काहीतरी लव्ह स्टोरीवाली मूव्ही आपल्याला बघायची आणि भरपूर साऱ्या लव्ह स्टोरीच्या मूव्ही याआधी मी बघितल्या आहे. सीतारामम झाली, कबीर सिंग, सनम तेरी कसम, म्हणजे खूप साऱ्या हॉलिवूडच्या पण बघितल्या आहेत. पण एक मला अंडररेटेड अशी मूव्ही मिळाली आणि ही मूव्ही बघून लिटरली तुम्हाला सांगतो की मी म्हणजे एक लेवलला पूर्णपणे हँग होऊन गेलो. कारण एक रिबेलियन लव्ह स्टोरी यामध्ये दाखवली आहे. पूर्णपणे एक लव्ह स्टोरीच्या हटक्या अँगलनी हा जो मूव्ही आहे, हा मूव्ही दाखवण्यात आलेला आहे. तर या मूव्हीचं नाव आहे सप्तसागरदाचे द येलो. हा मूव्ही पार्ट ए आणि पार्ट बी अशा 2 पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या मूव्हीची जी स्टोरी आहे, तर रक्षित शेट्टी चार्ली 777 मूव्ही सर्वांनी बघितलेलाच असेल. तर तो हिरो यामध्ये मेन लीड कॅरेक्टरमध्ये आहे आणि त्याचं नाव मनू आहे. तर मनू आणि प्रिया यांची एक अतिशय सुंदर, सोबर आणि सॉर्टेड लव्ह स्टोरी या मूव्हीमध्ये दाखवण्यात आलेली आहे. तर याची जी स्टोरी अशी आहे की जो मनू जो आहे आणि प्रिया हे दोघं कपल असतात आणि खूप त्यांचं एकमेकांवरती प्रेम असतं. प्रिया एक सिंगर असती आणि ती शिकत असते कॉलेजमध्ये. तिचं एक सरळ सिंपल स्वप्न असतं की एक समुद्राच्या किनारी मनूसोबत आपली लाईफ आपल्याला स्पेंड करायची. मनूचे जे वडील असतात ते एका मोठा जो बिझनेसमॅन असतो त्याच्याकडे ड्रायव्हर असतात आणि तर त्यांची इच्छा अशी असते की यार आपल्या मनूने पण असं कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे लाईफमध्ये. तर या सर्व काही सॉर्टेड चालू असताना यामध्ये एक ट्विस्ट आणि टर्न्स असा येतो की जो मोठा बिझनेसमॅन असतो, ज्याच्या घरी मनूचे वडील ड्रायव्हरचा जॉब करत असतात, तर त्या बिझनेसमॅनचा मुलगा एका हिट अँड रन केसमध्ये एका माणसाला उडवतो आणि तो माणूस मरून जातो. आता तो मोठा व्यक्ती असल्यामुळं तो त्याच्या मुलाला तर जेलमध्ये जाऊ देणार नसतो. तर मनूचे वडील मनूला बोलतात की यार त्याच्याऐवजी तू जेलमध्ये जा ना, तू जेलमध्ये जा. आपण त्यांच्याकडनं पैसे घेऊ आणि ते मोठे माणसं आहेत, ते तुला 6 महिने 1 वर्षभरामध्ये जेलच्या बाहेर काढून टाकतील, बरोबर? आणि मनू हा निर्णय प्रियाला न विचारताच घेतो. त्यानंतर तो काहीतरी त्यांची डील होते. ती डील झाल्यानंतर तो जेलमध्ये चालला जातो आणि जेलबद्दल असं आहे की यार जेलमध्ये एखादा माणूस ज्या टाईमला जातो, तर एकतर तो पूर्णपणे चेंज नवीन माणूस होऊन येतो. त्याच्या लाईफमध्ये अशा काही घटना ते जेल त्याला शिकवतं की तो पहिल्यासारखा मनुष्य राहत नाही आणि हेच मनूच्या बाबतीत देखील होतं. जेलमध्ये गेल्यानंतर तिथले ते गुंड आणि ते सर्व टॉर्चर ते त्याला झेलावं लागतं आणि मनूला ते सगळं खूप डेंजरसली फेस करावं लागतं. पण जेलमध्ये असताना मनू आणि प्रियाचे जे लव्ह स्टोरी, त्यांचा जो संवाद आणि ते भेटायला आल्यानंतर त्यांचं ते दाखवलेलं आहे ना, आणि हा जो रक्षित शेट्टी हिरो आहे ना मित्रांनो, याला ॲक्टिंग करण्यासाठी डायलॉगबाजी पास करण्याची गरज नाही आहे. हा हिरो पूर्णपणे डोळ्यातून आणि पूर्ण फेशियल एक्सप्रेशनचीच याची ॲक्टिंग असते आणि त्याची ती ॲक्टिंग बघून ना खरंच तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ते जेलमधले मोमेंट्स, जे त्यांचं कम्युनिकेशन करण्यासाठी काही सोर्स नसतो. प्रिया इकडे कॅसेट्स रेकॉर्ड करते आणि ती त्याला तिकडे जेलमध्ये पाठवते. तो तिकडे त्या टेप रेकॉर्डमध्ये ते कॅसेट्स ऐकतो आणि यार ते तो ब्रेकडाऊनवाला मोमेंट आहे ना यार मित्रांनो, खरंच म्हणजे हृदय हेलावून टाकणार आहे. तर या केसमध्ये असं सिनारिओ होतं की केसची हिअरिंग असते आणि तो सुटणारच असतो. पण याच्यामध्ये ट्विस्ट असा येतो की जो मोठा बिझनेसमॅन असतो त्याला एक दिवस हार्ट अटॅक येतो आणि तो हार्ट अटॅकमध्ये मरून जातो. मग त्यानंतर तो मुलगा आणि त्याची आई या मनूची बिलकुल काही जबाबदारी घेत नाही आणि मनूला त्यानंतर त्या केसमध्ये गिल्टी करून त्याला सजा होऊन जाते. तर त्याला 10 वर्ष सशक्त कारावासाची सजा होते. असं पार्ट 1 मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तर या पार्ट 1 मध्ये मग याला सजा लागल्यानंतर त्याची जी गर्लफ्रेंड असते तिचं पण लग्न वगैरे जमून जातं, तिचं देखील लग्न होऊन जातं आणि पार्ट बी मध्ये मग ज्या टाइमला आपल्याला दाखवण्यात येतं की जो मनू आहे 10 वर्षानंतर जेलमधून सुटून बाहेर येतो आणि त्याचं प्रियावर तितकंच ते प्रेम असतं. तो पुन्हा तिची माहिती काढतो, तिला स्टॉक करतो आणि ती कुठं आहे काय संपूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे तिची काढतो. त्यानंतर तो तिच्या घरात वगैरे देखील जातो की यार त्याच्यासाठी तिच्या घरामध्ये काही जागा आहे की नाही आणि काही त्याला तिच्या लग्नाचे फोटोग्राफ्स मिळतात, त्या तिच्या मुलाचे फोटोग्राफ्स मिळतात. ते बघून त्याला म्हणजे इतकं फार वाईट वाटतं आणि फार ब्रोक डाऊन झालेला तो असतो, इंटरनली पूर्णपणे संपून गेलेला असतो. आणि त्याच मोमेंटमध्ये तिचा भाऊ पण मनूला भेटतो आणि तिचा भाऊ म्हणतो की यार मनू, तू आता प्रियाचा विषय सोडून दे, ती तिच्या लाईफमध्ये खूप खुश आहे, तिचं लग्न झालं, तिला एक छोटासा मुलगा पण आहे. पण मनू म्हणतो की नाही, ती खुश नाहीये, हे मी बघितलंय.
आणि मग त्यानंतर तिचा जो नवरा असतो तो दारू वगैरे पित असतो आणि त्याच्यावर खूप सगळं कर्ज झालेलं असतं, त्याचा बिझनेस ठप्प झालेला असतो आणि मग मनू कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींशी डील करतो आणि त्याचं ते प्रेम असतं जे प्रियाबद्दल ते कशा पद्धतीनं तो एक्सप्रेस करतो. म्हणजे हा मूवी एक प्रेमाची तुम्हाला एक वेगळी डायरेक्शन देऊन देईल, एक अलग लव्ह लँग्वेज हा मूवी तुम्हाला शिकवेल की यार नेमकं खऱ्या प्रेमाची डेफिनेशन म्हणजे काय असतं. आपण म्हणतो ना प्रेम म्हणजे पूर्णपणे देणं असतं, तर हेच या मूवीमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा मूवी बघू शकता. हा मूवी तुम्ही कुठे बघू शकता, तर हा मूवी आपल्याला यूट्यूबवर पूर्णपणे फ्रीमध्ये बघायला मिळेल. साईड ए आणि साईड बी सप्तसागरचे एलो मूव्हीचं नाव आहे. तुम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा का मी रिकमेंडेड केलेला मूव्ही तुम्हाला कसा वाटला आणि हा मूव्ही आवडला तुम्हाला तर चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या मूव्हीचा रिव्ह्यू ऐकायचा आहे हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. मी निश्चित तुमच्यासाठी त्या मूव्हीचा रिव्ह्यू बनवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.